नमस्कार मित्रांनो, तर आज आपण नाणेघाटाला जाणार आहोत. 4 वाजेपर्यंत तरी माझा कल्याणला पोहोचायचा प्लॅन आहे. सो लेट्स गो. तर आता नाणेघाटला जाण्यासाठी आम्ही कल्याणवरून बस पकडलेली आहे. ती मोरेश्वरापर्यंत आम्ही तिकीट काढलेलं आहे. तिथून 1-2 किलोमीटरच आहे तो नाणेघाटाचा एंट्रन्स. तर आम्ही तिकडनं ट्रेक चालू करू. आता 4:45 झालेले आहेत. तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही तिकडे. जर्नी स्टार्ट झाल्याने की ट्रॅफिक चालू. आम्हाला 1-1.5 तास लागणार होता. आता कमीत कमी आम्हाला 2 तास तरी लागतील. खूप ट्रॅफिक आहे. बघा इकडे ट्रॅफिक आहे. आमचा सीन असा झाला की आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती, म्हणून आम्ही आम्ही दोघंच आहेत. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही आता टोकवड्याला उतरलो आहे. टोकड्यावरून कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर आहे इकडनं. ते बघा इकडे दिसतंय मागे. हे मागच्या डेस्टिनेशन आहे ते इकडेच आहे. तिथंच जायचं आहे आम्हाला. बघू आता इकडे जेवण करून जाऊ आम्ही. आता आम्ही टोकवड्यामध्ये थांबलोय. 7:30 झालेले आहेत. तर आता आम्ही इकडं थांबायचा असा विचार केला होता, तरी पण आम्ही एक चान्स घेऊ म्हटलं की लवकर जाऊन थोडंसं जाऊ उजेडत असताना चढू. पण गावातल्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही नका जाऊ, 2च जण आहेत तर नका जाऊ, कारण की थोडं पाऊस वारा वगैरे जंगल आहे तर तुम्ही जाऊ नका. म्हणून आम्ही टोकवड्यामध्येच थांबतोय आता. इथे आमची राहण्याची सोय आम्ही आधीच करून ठेवली होती. सो तुम्ही पण हे लक्षात ठेवा की जर तुम्ही रात्री नाणेघाट करत असाल तर कमीत कमी 10 ते 15 जण असाल, ते पण रिस्क आहे म्हणून. 2-3 जण असाल किंवा 4-5 जण जरी असाल तरी जाऊ नका. तसं आम्हाला गावातल्यांनी कारण सल्ले वगैरे दिलेले आहेत. तर आम्ही मस्ती नाही म्हणून आम्ही इथे थांबतोय आता. तर आम्ही सकाळी उजेड पडायच्या आधी इकडनं निघू. उजेड पडल्यावर आम्ही नाणेघाट चढायला सुरुवात करू. आता बघू होपसो काय प्लॅन नुसार जातं काय नाही, तुम्हाला अपडेट करतो. 12 वाजले जाता आणि आम्ही अशाच हॉटेलच्या घरात थांबलो होतो. खूप जोरात पाऊस चालू झाला आहे. पार इथून वरून पत्रातून खाली पाणी वगैरे यायला लागले. ओलं होतं सगळं. थांबलेलं आहे आम्ही. तरी सकाळी एवढा पाऊस नसावा, पाऊस असावा थोडासा, पण एवढा नको, त्रास होईल चढायला आम्हाला. बघू होपसो काय होतंय ते. मस्त आता एवढी थंडी वाजायला लागली होती इकडे. 2-2 चहा घेतले, मस्त शांत झाले, गप्पा वगैरे मारल्यात आम्ही खूप. आणि बघू सकाळी पुण्यावरून मित्र यायचा असं काही प्लॅन ठरतोय. काय होतं काय माहीत नाही. आता पाऊस आहे, त्यांना पण तिकडनं निघायला प्रॉब्लेम होतं. बघू काय होतं. आता झालेत सकाळचे 5:30. आम्ही उठून फ्रेश वगैरे झालो, चहा घेतला आहे. तरी बघतो आता कोणती व्हेकल मिळते काय ते हायवेवरून. इथून फक्त 10 मिनिटाचा रस्ता, म्हणजे 5-6 किलोमीटरच आहे इकडनं. चालत जाण्यापेक्षा म्हटलं तिथपर्यंत जाऊन जरा सेफमध्ये चालत गेलं तर थकून जाऊ, म्हणून गाडीने जाऊन तिकडनं चढायला सुरुवात करू. आता व्हेकलसाठी थांबलो एखाद्या आम्ही. गाडी मिळतात तसेच निघू आणि आमचा प्लॅन तरी आहे 6 वाजेपर्यंत तरी चालू करू. गुड मॉर्निंग. तुम्हाला बोललो होतो 6 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. नाणेघाटाच्या त्या आम्ही एंट्रन्सला आहेत. एका बसवाल्या आम्हाला ट्रकमधून आम्ही इथं लिफ्ट घेऊन आलेलो आहे. इकडनं आता मार्ग आहे हा बघा. नाणेघाटचा एंट्रन्स इकडनंच. एकदम खूप छान वाटतं इकडे बघा तुम्ही. एकदम हिरवगार आहे.
45 मिनिटं झालेत, म्हणजे 6:45 झालाय. आम्हाला माहीत नाही, पण आम्ही कमीत कमी 40% तरी चढून आलो आहे वरती. आम्ही नॉर्मल स्पीडला नाही, पण थोडंसं फास्ट आलेलो आहे, कारण की आम्हाला ऑलरेडी आमचा एक कालच्या रात्र वेस्ट झाली होती, आमचा टाईम तेवढा वेस्ट झाला होता, म्हणून आम्ही घाई नाही केली, पण थोडंसं फास्ट आलेलो आहे. नीट रस्ते बघत आलो आहे. 2-3 ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की रस्ता हा आहे का, तो कन्फ्यूज झाल तुम्ही, पण बाजूबाजूने जे रस्ते आहेत ना ते वरती एकाच पॉईंटला होत आहेत. सो तुम्ही बघा इकडनं खालती असं इकडनं असे रस्ते येतात ना, तर कन्फ्यूज नका हो, एकाच पॉईंटला वर थांबतात इथे रस्ते. आता आम्ही कमीत कमी 15 मिनटं फक्त चालत आलो वरती. हा बघा मागे सीन खूप भारी आहे ना. हे बघा या साईडून आलो, आपल्याला इकडे जायचं, तर हे बघा इकडे स्टेप्स आहेत, इथनं जायचं आहे. तो मागे तिकडे धबधबा आहे. रेंज झाली, बहिणीला फोटो पाठवतो. आता इथं स्टेप्स चालू झालेत आपल्याला जायला. कमीत कमी आम्हाला अजून अंदाजा नाही आहे, तरी स्टेप्स या थोडा वेळच आहेत का, 15-20 मिनिटाचाच रस्ता आहे स्टेप्सचा. हा फक्त एक आपल्याला ओळख की म्हणजे की हाच रस्ता आपल्याला आपण करेक्ट रस्त्याला आहे, म्हणून या स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवता येतील. या इकडनं आहे, आम्ही आत्ताच तिकडनं आपले शूट केलेलं आहे. तर बघा वरचा सिनेरी.